प्रदूषणाच्या क्रमवारीत अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक मालधक्का येऊ घातलाय। पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी हा मालधक्का प्रस्तावित असून याला नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेकडून मालधक्का प्रस्तावित आहे। प्रारंभी हा मालधक्का तांदूळाच्या वाहतुकीसाठी नियोजित होता। मूल तालुका तांदूळ उत्पादक भाग असल्याने त्याची वाहतूक देशात सर्वत्र व्हावी यासाठी या मालधक्क्याचे प्रयोजन होते। मात्र आता वेगळाच घाट घातला जात आहे। मूल रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळाच्या बाजूलाच प्रदूषणात मोठी भर घालणाऱ्या खनिजासाठी हा मालधक्का निर्माण करण्याचे प्रयत्न काही राजकारणी करीत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड इथे उत्खनन केलेल्या लाल रंगाच्या लोहयुक्त दगडांची वाहतूक देशभरातील लोह निर्मिती प्रकल्पांना करता यावी यासाठी हा प्रयत्न चाललाय। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे या दगडांच्या वाहतुकीमुळे लाल झाली आहेत। जंगलांचा रंगही लाल झाला असून नदी नाल्यातील पाणीही लाल होऊन प्रदूषित झाले आहे। यावर पर्यावरणवादी ओरड करीत असतानाच हा दगड आणि सुरजागड येथून मूलला आणला जाणारा आणि रेल्वेने तो देशभर पाठवला जाणार यासाठी हा मालधक्का भांडवलदारांना हवा आहे। मात्र सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी याला जोरदार विरोधाची तयारी सुरू केली आहे। लोह खनिजासाठी इथे मालधक्का झाल्यास रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। मुठभर लोकांच्या आर्थिक हितासाठी या मालधक्क्याला मंजुरी देण्याची धडपड सुरू आहे। त्यामुळे मूल नगरपालिकेने एकमताने ठराव घेत या मालधक्क्याला विरोध केला असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा नगराध्यक्षांनी दिला। मूलमध्ये जो मालधक्का प्रस्तावित करण्यासाठी काही लोकांनी इथे निवेदनं दिले, ज्यावर लोकांच्या नागरिकांच्या खोट्या सह्या किंवा त्यांची दिशाभूल करून केली। पण हा मालधक्का मूलच्या नागरिकांसाठी, मूलच्या राहणाऱ्या सर्व लोकांसाठी अतिशय घातक आणि जीवघेणा ठरणार आहे। हा जो रेल्वे स्टेशनचा परिसर आहे याला लागूनच आपली नागरिक वस्ती आहे आणि हा जर मालधक्का झाला तर मालधक्कापासून जो समर्थक लोक आहेत त्यांचा जो रोजगार मिळेल हा एक भुलावण देणारा जो विषय सपशेल खोटा असून याच्यातून कोणताही रोजगार मिळणार। सुरजागड वरून इथे दररोज 1000 हायवा ज्या 50 ते 60 टन वजनाच्या असतात त्याच्यामध्ये अत्यंत बारीक धुळीचे कण आणि लोह खनिज जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे, प्रकृतीसाठी घातक आहे, ते जेव्हा इथं आणून टाकल्या जाईल, टाकल्यानंतर तो त्याच्यातून जो हवेमध्ये वायू प्रदूषण होईल ते या आजूबाजूच्या शहरासाठी किंवा आमच्या मूळच्या नागरिकांसाठी इथे रेल्वे स्टेशन समोरच कॉलेज आहे, त्याच्यानंतर शाळा आहे, कॉन्व्हेंट आहे आणि संपूर्ण नागरी वस्ती आणि इथे जवळजवळ सर्वात रेल्वे स्टेशनला लागून असलेला मूलमधला एकमेव जो आमचं कॉलेजचं ग्राउंड आहे कर्मवीर, जिथे सकाळी 5 वाजल्यापासून तर सकाळी 10 पर्यंत लोकांचा योगा, वॉकिंग आणि संपूर्ण व्यायाम प्रकार जो चालत असतो तो सुद्धा म्हणजे प्रभावित होऊन लोकांचे आरोग्य आणि संपूर्ण त्यांच्या जीवितात धोका निर्माण होण्याची म्हणजे शक्यता आहे। आता तर या मालधक्क्याच्या विरोधात लोकांनी यासाठीच केलेला आहे की आम्हाला हा मालधक्का नको। ऑलरेडी मालधक्का मूलपासून 5-7 किलोमीटरवर मंजूर आहे आणि जे ट्रक्स येतील, ट्रक ड्रायव्हर येतील त्यानुसार आपल्या येणाऱ्या ज्या पिढी सोबत जे सोबत मिळेल त्यामुळेही त्या मुलांवरही वाईट परिणाम होईल। तसेच अवजड वाहन येतील तर मुलं सेफली शाळेत जाऊ शकणार नाही। अशा बरेचशा एक्स्ट्रीम विषय आहेत की ज्यामुळे मालधक्क्यामुळे आपल्या गावाला त्रास होऊ शकतो। आणि गावाचे प्रथम नागरिक म्हणून मला असं वाटते की आपल्या मूळ शहरासाठी मी जे करू शकत असेल ते मी पूर्णपणे करणार आहे, मालधक्का होऊ नये याकरता।